नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील साहेबांचं घर संपवण्याचा विरोधक कुटील डाव करत असतील तर विट्याची जनता मताची ढाल बनवून उधळून लावतील, असे प्रतिपादन माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांनी प्रभाग क्रमांक 7 बुधावले वस्ती येथे बैठकीत केले। पाटील पुढे म्हणालेत की राजकीय बळी गेला तरी चालेल, पण विट्याचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे, म्हणून 1996 साली प्रथम भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि विट्याचा पाणी प्रश्न सोडविला। तेव्हापासून विट्याच्या प्रगतीला वेग आला आणि विटा शहर वेगाने वाढू लागले। विट्याचा झालेला विकास विरोधकांना पाहवत नाही। आमदारकी, पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, जिल्हा बँक हे सगळं यांच्याकडे असूनही त्यांना आता नगरपालिका हवे। विटा नगरपालिका आम्ही स्वच्छतेमध्ये देशात पहिली आणली, त्यांना आपल्या गावची ग्रामपंचायत राज्यातही प्रथम आणता आली नाही। नुसत्या विकासाच्या बाण्या मारायच्या, लोकांच्यात मतभेद निर्माण करायचे आणि आपला राजकीय फायदा करून घ्यायचा, ही वृत्ती आता थांबवणे गरजेचे आहे। त्यासाठी विट्याच्या सुज्ञ जनतेने भाजप पक्षाशी एकनिष्ठ राहून विटा नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 7च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा चोथे, नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील, माधव रोकडे तसेच जगदीश पाटील, शिवप्रताप हंबिरे, उमेश बुधावले, हनुमंत जाधव, अविनाश बुधावले, धनाजी जाधव, सर्वेश बुधावले, नवनाथ बुधावले, जगदीश जाधव, अशोक कदम आदी मान्यवर कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।